सुधाकर बडगुजरांची अखेर भाजपात एंट्री। बबन घोलप, नैना घोलप आणि अशोक मुर्तडकही भाजपात। महाजनांची मध्यस्थी यशस्वी। पक्षप्रवेशापर्यंत बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण मात्र अनभिज्ञ। ज्या पक्षाने अनादर केला त्यांना सांगू इच्छितो, महापालिका निवडणुकीत दूध का दूध पाणी का पाणी होईल। भाजप पक्षप्रवेशानंतर सुधाकर बडगुजरांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला इशारा। सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशानं स्थानिक भाजपात नाराजी कायम। सीमा हिरेंसह अनेक पदाधिकाऱ्यांचा विरोध। बडगुजरांचा दहशतवाद्यांसोबत संबंध असल्याचा आरोप। जोपर्यंत न्यायालय दोषी ठरवत नाही तोपर्यंत कुणाला क्रिटिसाइज करू नये। बडगुजरांवरील आरोपांनंतर चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। सुधाकर बडगुजरांचा प्रवास हिंदुत्वाच्या दिशेने जोमाने सुरू। हिंदुत्वासाठी कुणी काम करत असल्यास आक्षेप घ्यायची गरज नाही। बडगुजरांच्या भाजप प्रवेशानंतर नितेश राणेंचे सूर बदलले। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला शरद पवारांचा विरोध। संधी साधूपणा करणाऱ्यांना भाजप बरोबर गेलेल्यांना सोबत घेऊ शकत नाही, पवारांची भूमिका। प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार, भाजप बरोबर गेलेल्यांना सोबत घेऊ शकत नाही या शरद पवारांच्या भूमिकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया। अजित पवारांचा कारखान्याचा अनुभव 25 वर्ष तर माझा 65 वर्ष। मी 100 वर्ष जगणार आणि लढत राहणार। चंद्रराव तावरेंनी अजितदादांचं चॅलेंज स्वीकारलं। एखाद्याला निवडून नसेल द्यायचं तर मी काय करतो हे पुरंदर आणि शिरूरने पाहिलंय। वाळगाव कारखाना निवडणूक प्रचार सभेत अजित पवारांचं वक्तव्य, तर दादांनी आपला अपमान केल्याचं म्हणत विजय शिवतारेंची नाराजी। पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर देणार, शिवतारेंचं वक्तव्य। धर्मांतराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या ऋतुजा राजवेच्या न्यायासाठी सांगली एकवटली। गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वात भाजपचा मशाल मोर्चा। धर्मांतर विरोधी कायद्याची मागणी। अहमदाबादमधील दुर्घटनेनंतर एअर इंडियामागे शुक्लकाष्ट। आतापर्यंत 4 उड्डाणं रद्द। लंडन, अमृतसर, दिल्ली, पॅरिस तर अहमदाबाद लंडन विमानाचं आपत्कालीन लँडिंग।